नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 2 दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत. बैठकीत सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित जोखीम तसंच इतर अपारंपरिक सुरक्षा आव्हानांवर चर्चा सुरू आहे. दहशतवाद विरोधी सहकार्य आणि माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापरासंदर्भातील मुद्द्यांचाही आढावा घेतला जातोय. या बैठकीत अजित डोवाल यांनी आपले विचार व्यक्त केले. दहशतवाद विरोधी तसंच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापराबाबतच्या सुरक्षिततेशी संबंधित 2 ब्रिक्स संयुक्त कार्यगटांच्या निष्कर्षांवरही आम्ही चर्चा करू, असं त्यांनी या बैठकीत सांगितलं. बैठकीत सहभागी झालेल्यांच्या मौल्यवान सूचनांची आणि योगदानाची अपेक्षा करत असल्याचं ते म्हणाले. त्याआधी अजित डोवाल यांनी विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेऊन परस्पर हिताच्या विषयांवर चर्चा केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या